स्वागत आहे मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये अनबॉक्सिंग असणार आहे. टोटल माझ्या हातात एक पाऊच आहे हॉलीलँडचं. तर याच्यात काय काय आहे ते आपण बघणार आहे आज. हॉलीलँड कंपनीचा माईक आहे. तर आता याच्यात काय काय आहे ते आपण बघूयात. कारण याच्यावर एक बॉक्स पण होता, पण मी रिटर्न केलं. पहिला माईक आलेला बॉक्स फेकून दिला होता, मग त्याने तो बॉक्स घेऊन गेला आणि पहिला माईक त्याच्यात टाकून घेऊन गेला. तर याच्यात काय काय आहे आपण बघू. पहिली गोष्ट म्हणजे पाऊच मिळतं. दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा, हे चार्जिंग केबल मिळते. आणि 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 महत्त्वाची गोष्ट, हे दोन माईक येते बघा. तर याला मागून असा मॅग्नेट आहे. याचं मॅग्नेट आहे आणि 3 डॉट दिसत आहेत ना, हे मेटल चार्जिंगसाठी, जे की याच्यात असं याला पण मॅग्नेट आहे. व्हाईट बॉक्स आहे ना, याला पण मॅग्नेट आहे. असं असं बसतं. आणि हे जे ब्लॅक आहे ना गोल, ते बटन आहे. तर लॉंग प्रेस करायचं. लॉंग प्रेस केलं ना त्याला एक ब्ल्यू कलरची लाईट लागते. आपण याला चार्जिंग कसं करायचं ते बघू. आता इथं तुम्हाला एक टाईप सी पोर्ट दिसतंय ना, आणि त्यांनी केबल पण दिलेली आहे. ते काय नाही करायचं, फक्त इथं असं हे अटॅच करायचं आणि इकडं आपलं चार्जर असतो ना तो लावायचा. इथं आपल्याला लाईट कोणती दिसते ते बघू आपण. आता मी चार्जिंगला लावतो. बघा, मी इथं चार्जर लावलेला आहे आणि बघा बटन मी चालू करतो. रेड लाईट दिसत असेल म्हणजे चार्जिंग कमी आहे. चार्जिंग फुल असेल ना तर याच्यात ग्रीन लाईट लागते, म्हणजे चार्जिंग चालू आहे. तर 100% झाले ना तर ते ग्रीन लाईट लागते याच्यात. हे दोन सेमच आहे. हे एक पॅकेटमध्ये नॉईज कॅन्सलेशनसाठी आहे. काय बोलू शकतो आपण त्याला, मलाच माहीत नाही काय बोलू शकतो. तर हे कसं अटॅच होतं ते दाखवतो थोडक्यात. वरती ना माईकचे हे जे होल केलेले आहे ना, इथून बोलतो आपण, त्याला फक्त असं अटॅच करायचं. असं पण बोलू शकतो डायरेक्ट, किंवा आपण शर्टला पण अडकू शकतो. तसं आहे. आणि हे मोबाईलचं ॲडॅप्टर आहे आता टाईप सी. आणि आयफोनचं येत नाही त्याच्यासोबत, कारण मी माझ्याकडे एक जुना माईक होता ऑर्डर केलेला, तर त्याच्यासोबत आयफोनचं अडॅप्टर आलं होतं. तर हे 4000चं व्हर्जन आहे. हां, तर प्राईज याची 4000 आहे हॉलीलँडची. त्या व्हर्जनमध्ये हे येत नाही आहे. मग तुम्हाला एक मोठं व्हर्जन याचं 8000चं, तर त्याच्यात येतं ते. हे वेगळं येतं आणि हे वेगळं येतं. 4000च्या व्हर्जनमध्ये हे येत नाही. म्हणजे हा मिनिमम 4000 किंमत याची या दोन माईकची. तर थोडासा महाग आहे, पण क्वालिटी एक नंबर आहे. आता आपण थोडंसं टेस्टिंग करू. कसं अटॅच होतं मोबाईलला, कसं काय ते दाखवतो मी. तर हे बघा मित्रांनो, आता मी गोप्रोमध्ये शूट करतो आहे आणि मोबाईलला कसं अटॅच करायचं ते मी दाखवतो. तर आपला आयफोन असल्यामुळे ना हे लाईटनिंग केबल अडॅप्टर लागणार आहे याला. ते लावायचं आणि वरून हे बघा टाईप सी लावायचं. तर लावलं की याला 2 ब्ल्यू लाईट चालू होणार. आपल्याला कोणता माईक यूज करायचा आहे, समजा बंद असेल याच्यातून बाहेर काढलं की लगेच ब्ल्यू लाईट लागते या दोघांमध्ये पण. तर इंटरेस्टिंग आहे ना. तर आता हे बटन दाबलं ना, हे बघा हे बटन दाबलं ना, दोन्ही पण लाईट ब्ल्यूचे ग्रीन झाले. म्हणजे ह्याच्यात 2 लाईट आणि ह्याच्यात 2 लाईट. तर अशा प्रकारे ग्रीन लाईटचा अर्थ असा असतो की नॉईज कॅन्सलेशन फीचर चालू झाले. तर फक्त तुमचाच आवाज येणार, बाकीचा आवाज काही येणार नाही. आणि परत एकदा प्रेस केलं नाही तर येलो बटन आहे ते प्रेस करायचं आणि नॉर्मल माईक चालू झालं की सगळा बाकीचा बॅकग्राऊंड नॉईज पण येणार तुम्हाला. आणि याच्यात अजून एक गोष्ट अशी आहे, चालू हां, तर मी सांगत होतो 1 2 3 सेकंड जर येलो बटन प्रेस करून ठेवलं ना तर तो म्यूट होतो. म्यूट का नाही होत? हां, 3 सेकंड प्रेस नाही करायचं, 3 वेळा प्रेस करायचं. हे बघा लाल लाईट लागली म्हणजे हा माईक म्यूट झालेला आहे. आणि लेफ्ट साईडची आहे म्हणजे हा माईक 1 आहे आणि राईट साईडचा आहे हे बघा तो माईक 2 आहे. तर यांचं ॲप्लिकेशन पण आहे, ते पण तुम्हाला दाखवणार आहे. आणि परत 3 वेळा बटन प्रेस केलं नाही येलो तर तो बॅक टू नॉईज कॅन्सलेशन मोड. आणि परत एकदा प्रेस केलं की आपलं बॅक टू नॉर्मल मोड.
तर मॅग्नेट असल्यामुळं ना ते कुठं पण चिकटते, तर असं एकमेकांना सुद्धा चिकटतं ते. आणि याचं बेस्ट म्हणजे काय आहे, यांचं एक मोबाईलचं ॲप्लिकेशन आहे. हे बघा, हे हॉली ऑडिओ म्हणून एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे. ते जर ओपन केलं ना, आता हे इथं ओपन होतं. इथे कनेक्ट असलं तरच ओपन होणार आहे. तुम्हाला दिसत असेल इथं माईक 1 माईक 2. तर यांचं कसं आहे, माईक 1 चार्जिंग आहे 93%, माईक 2 चार्जिंग आहे 46%. कसं ओळखायचं, त्यांचं खाली एक फीचर पण आहे माईक आयडेंटिफिकेशन. आयडेंटिफिकेशनमध्ये कसं आहे, त्यांनी बघा लेफ्ट साईडला त्यांनी पिंक इंडिकेटर दिलं आहे, म्हणजे या माईकमध्ये पिंक लागला आहे, म्हणजे हा समजायचं माईक 1 आहे. आणि बघा राईट साईडला त्यांनी थोडासा ग्रीनिश दिला आहे, मग ते समजायचं माईक 2 आहे. तर ह्याच्यावरून सुद्धा तुम्ही कंट्रोल करू शकता की माईक 1ला तुम्हाला म्यूट करायचं आहे. समजा लांब ठेवला आहे माईक, दुसऱ्या कोणाला तरी दिला आहे, त्याला म्यूट करायचं आहे तर म्यूट करू शकतो. आणि याच्यावरून वॉल्यूम ॲडजस्टमेंट करू शकतो की बाबा तुम्हाला कसं पाहिजे वॉल्यूम. असं मोड पण याच्यात, मोनो, स्टिरिओ, असं बरंच काय काय मी एवढं एक्सप्लोर नाही केलं. आणि लास्टचं ऑप्शन आहे इंडिकेटर्स लाईट, म्हणजे याच्यावर काही लाईट दिसणारच नाही, ऑन केलं तर लाईट दिसणार. तर असं आहे यांचं सगळं. मेन इंटरेस्टिंग गोष्ट मला ही आवडली की चार्जिंग दाखवतो आहे तो किती पर्सेंट आहे, 9346. आता वेळ आली आहे मित्रांनो ॲक्च्युअल डेमो घ्यायची. तर मित्रांनो हा व्हिडिओ आहे विथ माईक. तर माईक एवढ्या लांब ठेवायचा असतो, एवढ्या जवळ ठेवलं की एकदम खरखर खरखर आवाज येतो. त्यामुळं ही पोझिशन बेस्ट आहे माईकची. इथं मॅग्नेट लावायचा, असा लावूनच दाखवतो मी. इथं बेस्ट आहे, म्हणजे एवढं डिस्टन्स पाहिजे तर तुमचा आवाज मस्त येतो. हा व्हिडिओ आहे मित्रांनो विदाऊट माईकचा. तर फॅनचा आवाज येत असेल, बॅकग्राऊंड नॉईज येत असेल, मी काय बोलतोय तो पण आवाज येत असेल. जर तुम्हाला बॅकग्राऊंड नॉईज नको आहे, तुम्ही रस्त्यावर शूट करताय किंवा गर्दीच्या ठिकाणी शूट करताय, किती पण गर्दी असली ना तुमचा आवाज तेवढाच येणार, गर्दीचा आवाज येणार नाही. आता विवान बाहेर बोलला, बाहेरच्या रूममध्ये तरी त्याचा आवाज आला. मित्रांनो असा होता आपला रिव्ह्यू व्हिडिओ. तर हा पण व्हिडिओ मी माईक लावूनच करतोय. तर व्हिडिओ एंड करतो इथं. हा काही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे की हॉलीलँड कंपनीने आपल्याला पैसे दिलेले नाही आहेत, पण एक कंटेंट क्रिएटर म्हणून तुम्ही सुद्धा व्हिडिओ तयार करत असताल किंवा कुठेतरी स्टक असाल की माईक कोणता घ्यायचा, तर हा व्हिडिओ डेफिनेटली हेल्प करेल तुम्हाला. आणि हे बघा, माओनोचा मी आधी ऑर्डर केला होता, तर हा काहीतरी 700 का 800 रुपयाला होता. तर हा नॉर्मल माईक आहे, मी दाखवतो तुम्हाला. तर सगळ्यात आधी आपण असाच माईक घेत असतो, हे बघा असा माईक असतो तो, आणि टाईप सी अडॅप्टर असतं, एवढंच असतं. ह्या माईकच्या वेळेस मला ते लाईटनिंग केबल मिळाली होती आयफोनसाठी. तर हा माईक माझा पहिला माईक होता. तर हा पण चांगला आहे, पण त्याला एक पर्टिक्युलर अँगल, पर्टिक्युलर डिस्टन्सवर मेंटेन करायला लागतो. पण एवढा नॉईज कॅन्सलेशन फीचर नाही आहे या माईकमध्ये. आणि हॉलीलँडचा माईक मला एका मित्राने सजेस्ट केला होता. तर तुम्ही सुद्धा कंटेंट क्रिएटर असाल, मी तुम्हाला आधीच सांगितले थोडीशी इन्व्हेस्टमेंट केलेली चालते, कारण त्याचा आपल्याला बेनिफिट फ्युचरमध्ये मिळणार आहे. तर त्यामुळं थोडंसं आपला आवाज क्लिअर येतो. आधीच आपल्याला आपला आवाज आवडत नाही व्हिडिओमध्ये, असं बऱ्याच लोकांसोबत होत असतं की आपल्याला आपले व्हिडिओज, आपला आवाज आवडत नाही. तर माईक लावल्यामुळं ना थोडा एक आवाज चांगला होतो, क्लिअरिटी येते तुमच्या बोलण्यामध्ये, आणि मग तुमचाच आवाज तुम्हाला आवडायला लागतो. हा व्हिडिओ मला वाटते कुठेतरी कंटेंट क्रिएटर्स जे आहेत, बिगिनर्स जे आहेत, त्यांना हेल्प करेल. आणि तसं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्याला सगळ्यांना सोबत ग्रो करायचं आहे.